तुम्ही कधी विचार केला आहे का की महिषासूर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध माता दुर्गांनी कसा केला? महिषासूर इतका शक्तिशाली कसा बनला होता की साक्षात इंद्रदेव, विष्णू आणि महादेवांनाही त्यांच्यासमोर हार मानावी लागली? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर्व देवतांनी मिळून आपल्या शक्ती एकत्र करून एका महाशक्तीची म्हणजेच देवीची निर्मिती का केली? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिषासूर वधाची ही अत्यंत रोमांचक आणि डोळे दिपवून टाकणारी पौराणिक कथा अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कथा सुरू होते महिषासुरापासून. महिषासूर हा रंभा नावाच्या असुराचा मुलगा होता, ज्याच्याकडे महिष म्हणजेच रेड्याचे रूप घेण्याची जादुई शक्ती होती. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. विश्वावर राज्य करण्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याची भक्ती पाहून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि म्हणाले, माग वत्सा, काय वरदान हवे आहे? महिषासुराने चालाखीने अमरत्वाचे वरदान मागितले, पण सृष्टीच्या नियमानुसार ब्रह्मदेवांनी अमरत्व देण्यास नकार दिला. तेव्हा महिषासुराने विचार केला की स्त्रिया तर कोमल आणि अशक्त असतात, त्या मला कशा मारणार? म्हणून त्याने वरदान मागितले, हे विधाता, मग मला असा वर द्या की संपूर्ण ब्रह्मांडात कोणताही देव, मानव किंवा दानव माझा वध करू शकणार नाही. माझा मृत्यू झालाच तर तो केवळ एका स्त्रीच्या हाताने व्हावा. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. वरदान मिळताच महिषासुराचा अहंकार गगनाला भिडला. त्याला माहिती होते की देवांमध्ये अशी कोणतीही स्त्री नाही जी त्याच्याशी युद्ध करू शकेल. त्याने आपल्या अफाट असुर सैन्यासह थेट स्वर्गावर आक्रमण केले. देवराज इंद्र, वरुण, अग्नी, पवन सर्व देवतांनी त्याच्याशी युद्ध केले, पण ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महिषासुराला कोणीही पराभूत करू शकले नाही. त्याने इंद्राला सिंहासनावरून हाकलून दिले आणि स्वतः स्वर्गाचा सम्राट बनला. सर्व देव हतबल झाले. त्यांचे स्वर्ग हिरावले गेले. पृथ्वीवर आणि स्वर्गात असुरांचा हाहाकार माजला. आपले गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी आणि विश्वाच्या रक्षणासाठी सर्व देव त्रिदेवांकडे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांकडे गेले. देवांचे संकट ऐकून त्रिदेव प्रचंड क्रोधित झाले. त्याच क्रोधातून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या शरीरातून एक अत्यंत दिव्य आणि तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. सर्व देवतांच्या शक्ती आणि तेज एका ठिकाणी एकत्र आले आणि या महाप्रकाशातून प्रकट झाली साक्षात आदिशक्ती, 9 हातांची माता दुर्गा. देवी प्रकट होताच सर्व देवांनी आनंदोत्सव केला. महादेवांनी आपले त्रिशूळ, भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र आणि इंद्राने आपले वज्र आणि इतर देवांनी आपली अस्त्र शस्त्र माता दुर्गेला समर्पित केली. हिमालयाने देवीला सवारी करण्यासाठी एक पराक्रमी सिंह दिला. आता देवी महिषासुराचा संहार करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली होती. देवी दुर्गेने सिंहावर सवार होऊन महिषासुराच्या नगरीकडे प्रस्थान केले आणि एक भयानक गर्जना केली. त्या गर्जनेने संपूर्ण ब्रह्मांड हादरले. महिषासुराने आपले सैन्य देवीवर सोडले, पण माता दुर्गेने काही क्षणातच लाखो असुरांचा संहार केला. शेवटी महिषासूर स्वतः युद्धभूमीवर आला. त्याने आपली मायावी शक्ती वापरून कधी हत्ती, कधी सिंह तर कधी रेड्याचे रूप घेऊन देवीवर हल्ला केला. हे युद्ध 9 दिवस चालले. 10व्या दिवशी जेव्हा महिषासूर पुन्हा रेड्याचे म्हणजेच महिष रूप घेऊन देवीवर धावून आले, तेव्हा माता दुर्गेने आपल्या पायाने त्याला जमिनीवर दाबले आणि आपल्या त्रिशूळाने त्याच्या छातीवर प्रहार केला. महिषासूर त्या रेड्याच्या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच देवीने आपल्या तलवारीने त्याचे मस्तक धडावेगळे केले. महिषासुराचा अंत झाला. महिषासुराचा वध करून देवीने संपूर्ण सृष्टीला अत्याचारातून मुक्त केले. म्हणूनच सर्व देवतांनी माता दुर्गेला महिषासूरमर्दिनी हे नाव दिले आणि ज्या दिवशी हा वध झाला तो दिवस आपण विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा करतो. ही कथा आपल्याला शिकवते की अन्याय आणि पाप कितीही मोठे असले तरी सत्याचा आणि शक्तीचा समोर त्याचा अंत हा निश्चित असतो. तुम्हाला माता दुर्गेची ही अद्भुत पराक्रमी गाथा कशी वाटली? कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हेही आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.